नमस्कार, दख्खन टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे। महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले। महाराष्ट्रात 2019 पासून सुरू असलेला गलिच्छ खेळ संपेल, राजकीय स्थैर्य येईल अशी काहीशी समज आपल्या सर्वांची होती। मात्र निकाल लागल्यानंतर अजूनही मुख्यमंत्री कोण यावरून पुन्हा जुनाच खेळ नव्याने खेळला जात आहे। महाराष्ट्राने महायुतीला तथाकथित कौल दिला, राज्यकारभार चालवण्यासाठी पाठिंबा दिला। मात्र हिंदुत्वासाठी एकत्र आलेले फडणवीस शिंदे यांचा सध्याचा खेळ सांगतोय की ते हिंदुत्वासाठी नाही तर सत्तेसाठी एकत्र आले आहेत। हा खेळ पुढील 5 वर्ष असाच सुरू राहील अशी चिन्ह दिसत आहेत। निवडणुका कशासाठी असतात, सरकार कशासाठी निवडलं जातं, असले प्रश्न ना पक्षांना पडतात ना मतदारांना। निवडणूक संपली की दोन्ही आपापल्या मार्गाने जायला मोकळे। निवडून आलेले सत्तेसाठी रस्सीखेच करणार आणि मतदार आपल्या रोजच्या कामाधंद्यात गुंतून जाणार। निवडणुकीआधी असलेले सर्वसामान्यांचे प्रश्न, अडचणी, मागण्या निवडणुकीनंतरही जिथल्या तिथेच असतात। आज कुठेही पाहिलं, चर्चा ऐकली तर एकच गोष्ट दिसेल आणि ती म्हणजे मुख्यमंत्री कोण होईल, मंत्रिपदावर कुणाची वर्णी लागणार, कोणतं खातं कोणाकडे राहील। ज्या प्रश्नावर महाराष्ट्रातील निवडणुका लढायला पाहिजे होत्या ते प्रश्न आज कुठेही आपल्याला दिसणार नाहीत। संपूर्ण राज्यात शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता। सोयाबीनला आज 4220 रुपयाचा प्रति क्विंटलचा भाव आहे। कापूस गेल्या वर्षी 12 ते 13 हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकला गेला। मात्र यावर्षी 7500च्या वर भाव मिळत नाही। हे मुद्दे कुठे गेले हे कोणालाही कळणार नाही आणि मतदारही विचारणार नाही। राज्यात सुशिक्षित बेकारांची फौज गावोगावी आहे। महाराष्ट्र राज्याचा 3.6% हा बेरोजगारीचा दर आहे। यावर ना सत्ताधाऱ्यांनी निवडणूक लढवली ना विरोधी पक्षांनी। निवडणूक संपली की विरोधी पक्ष कुठे गायब झाले हे समजायलाही मार्ग नाही। बेरोजगारीबद्दल कोणी ब्र शब्द काढायलाही आज तयार नाही आहे। महाराष्ट्र राज्याची आर्थिक घडी बिघडून गेलेली आहे। पुढील वर्षीपर्यंत 7.8 लाख कोटी रुपयांचं कर्ज राज्यावर असेल। 50,000 कोटी रुपयांचा केवळ व्याजाचा हप्ता आपण दरवर्षी भरणार आहोत। तरीही मूलभूत सुधारणा न करता लाडकी बहीण सारख्या योजनेवर 63,000 करोड रुपयांचा खर्च आपण बिनदिक्कतपणे करत आहोत। वाढत जाणाऱ्या कर्जाची परतफेड मात्र आपल्या पुढील पिढ्यांना करावी लागणार आहे। मतदार म्हणून आपण आपली जात, आपला धर्म याकडे बघून जर मतदान करणार असू तर आपण ज्या लायकीचे आहोत त्याच लायकीचे नेते आपल्यावर राज्य केल्याशिवाय राहणार नाहीत। महाराष्ट्राचा विचार करणारे, कोणाचेही भक्त नसलेले तरुण जर शिल्लक असतील तर त्यांना या गदारोळात महाराष्ट्राचे प्रश्न, अडचणी विसरता येणार नाहीत। अन्यथा आपण गुलामगिरीत गेलोच म्हणून समजा। तरी असेच वेगवेगळे व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी द दख्खन टाइम्स या चॅनलला सबस्क्राइब, शेअर आणि लाईक्स करत राहा। तर पुन्हा भेटू। तुर्तास धन्यवाद।